नमस्ते गाईस, कसे आहेत तुम्ही? सॉरी, थोडा अंधार असणार. ॲक्च्युली मी आहे गाडीमध्ये आणि चाललो आहे बोईसरला. तर ही व्हिडिओ असणार व्लॉग. हा पूर्ण व्लॉग आहे बेस बोईसरवरती. बोईसर सिटी कशी आहे आपण आज ती एक्सप्लोअर करून बघू, काय आहे कसं आहे ते. आणि ही आहे आपण घेऊन निघाल्यात आपली ब्लॅक ब्युटी. तर हा काही आमचं शंकराचं मंदिर आहे. इकडून आम्ही निघाले, तिकडे स्टेशन आहे. त्या दिवशी मी जुन्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं असेल हे. आणि इकडून आता आम्ही मार्केटच्या साईडला आम्ही जात आहोत. हे आमच्या बोईसरचा फेमस मार्केट आहे. आणि तसा ज्या दिवशी आज आम्ही शूट करत आहे तो फ्रायडे आहे आज. तर थोडी गर्दी असेल कारण इकडे फ्रायडेचा मार्केट लागतो आमच्याकडे. तर तुम्ही थोडं बघू शकता, थोडं अंधार आहे तसं, पण थोडं लाईट हळूहळू उजेड येत आहे. तर तुम्ही जरा मी तुम्हाला दाखवतो असं. थोडा कॉपीराईटचा इश्यू येईल काहीच म्हणून सीन आहे. तर हे बघा, हे असं काही आमचं मार्केट आहे इकडे बोईसरचा. हा मार्केट आहे इकडे. इकडे काका अख्खी बसच घालत आहे आत. आणि तरी आणि हा काका तर डायरेक्ट गाडीच्या पुढे येऊन जीव द्यायचाच विचार करतोय असं वाटत आहे. पण नाही, आम्हाला काकाला असं चुकीच्या मार्गावरती नाही चालवायचं आहे. तर आम्ही काही बोलत नाही आहे काकाला. बोईसरचा फुटपाथ, आणि हा आपला बोईसरचा फुटपाथ आहे गाईस. तर इकडे जर तुम्ही बघू शकता तर फुटपाथ कमी आहे आणि तिकडे हे जास्त आहेत. आपलं काय वर्कर्स खूप जास्त बसलेत, किंवा त्याला काय म्हणतात, फेरीवाले असतो कशासाठी? फुटपाथ असतो चालण्यासाठी. पण बोईसरमध्ये लोकांनी फुटपाथला त्यांच्या विक्री, आता ही बघा इकडे तो पूर्ण कव्हरच केलंय फुटपाथ. असं नाही की अर्ध फुटपाथ सोडलंय किंवा हे. यांच्यासाठी जागा नाही बनवल्या. लोक रस्त्यावरती चालत आहे तिकडे तुम्ही बघू शकता, त्यामुळे झालंय गर्दी. ओके, तर आता तुम्ही इकडे बघू शकता, हा आमचा बोईसरचा द फेमस ओसवाल आहे. इकडे खूप दुकान आहे. झिरो सिविक सेन्स. रोड कमी, पार्किंग जास्त. म्हणजे हा पूर्ण रोड गाडी चालवण्यासाठी आहे. पण इकडे फक्त आणि फक्त गाड्या पार्क झालेल्या आहेत. कार पार्क दिसेल तुम्हाला. लोक फुटपाथ सोडून फक्त रस्त्याच्या वरूनच चालतात. तिकडे जर प्रॉपर फुटपाथ बनवला, या फुटपाथवर तर लोक बसत पण नाही. तरी लोक चालणार तर रस्त्यावरूनच, दुसऱ्यांना त्रास देता असे ही इकडे बघू शकतात कसे गाड्या लागलेत मध्ये मध्ये. हे आणि हा ऑपोजिट साइड आहे, मधुर नाका आहे. इथे मधुर हॉटेल इकडे आहे बोईसरचं द फेमस मधुर हॉटेल. जर तुम्हाला दिसत असेल तर आम्ही झूम करायचा ट्राय करतो, दिसत असेल तर. आणि हे थोडे अशिक्षित लोक गाडी चालवताना, तर रूल न फॉलो करताना. हा मधुर हॉटेल. हा चालू केला का रस्ता? हो. तर टुडे मॉर्निंग दादाला कळलेलं आहे की रस्ता चालू झालेला आहे. तर हे तुम्ही बघू शकता. हे अंधार असून पण आणि आता लाईट चालू तुम्हाला दिसलं असेल. म्हणजे कसं असतं, काही लोक स्वतःच्या धुंदीमध्येच गाडी चालवतात. ते विचार नाही करत की अरे अंधार झालाय, आपण लाईट चालू करायला पाहिजे, पुढच्या लोकांना कळायला पाहिजे की आपण शिक्षित नाही. अशिक्षित सारखंच वागणार ते. असं आहे. गाडी घ्यायची अक्कल आली पण चालवायची अक्कल आली नाही आहे त्यांना. तर बघू शकतात असा काय आमचा बोईसरचा हा व्लॉग जर अजूनपर्यंत तरी असा चाललाय. पुढे अजून बघू आम्हाला कोण कोण कलाकार भेटतात, तर आम्ही त्यांना स्पॉट करत राहू, तुम्हाला सांगत राहू. आणि इकडे तुम्ही बघू शकता, हा आमचे इकडे आलेत आपल्या काय नवापूर नाक्यावरती आम्ही आलेले आहेत बोईसरचा. इकडे सिग्नल दिसू शकतात. इकडे लोक कसे पण गाडी वाळतात. तर हा थोडा जरा सिग्नल डेंजरच आहे इकडचा नवापूर नाक्याचा. आणि द फेमस जनता स्वीट इकडे दिसेल तुम्हाला. आणि हे आमचं ब्रिजवासी इकडचं बोईसरचं. आणि हेच काय चालू आहे इकडे. हे लोक कसे बघू शकता तुम्ही, रस्त्याच्या मध्येच गाडी थांबवून उतरणार, तिकडेच बोलणार. तू दुकानात आली होती ना आता आम्ही इकडून एंटर करत आहे यशवंत सृष्टीमध्ये. आणि इकडे तुम्ही असे बघू शकतात. हे तर हे इकडे अशी दुकानं आहेत. मी सुद्धा नाही बघितलं, तुला कुठं दाखव फोन विचारलं, तुला माहिती आहे का कुठे आहे ते? खाली मला माहिती आहे की ठाकूर गॅलेक्सी मध्ये. बघू शकतात लोकांनी रस्त्यावरती अशा गाड्या लावल्यात की जर 2 गाड्यांना जायचं असेल एकत्र तर हे डायरेक्ट डायरेक्ट अशिक्षित लोक आहेत. हे काही
आणि असं हॉर्न मारल्यानंतर यांची अशी फाटून हे जाते. बघ आपला इथं होता. हा, आणि इकडे हा आमचा जुना एक दुकान होता तो पूर्ण लिकेज आहे. जो आता हे तुम्ही बघू शकता. तो थोडा जरा क्राऊडेड एरिया म्हणजे लोकांपासूनचा क्राऊडेड एरिया गेला. आणि इकडे थोडी ही शांत जागा आहे. तिकडे तुम्ही बघू शकता हे काय असं आहे. हे मंतर करू मग पंतर करू मग इकडे आता आम्ही बघू शकतात. आम्ही आता यशवंत सृष्टी एक्झिट करत आहोत. आणि हे यशवंत सृष्टीचा दुसरा गेट आहे. मग टोटल याला 4 गेट्स आहेत. आणि हे तिकडची वर्ल्ड फेमस ठाकूर गॅलेक्सी आहे. 1 2 3 4 5 अशी तिकडे बिल्डिंग्स आहेत. आणि हे इकडे खूप अंधार आहे म्हणून तुम्हाला काही क्लिअरली दिसणार नाही. तर आता आपण पुढे भेटूया. हॅलो गाईज, तर आता आम्ही MIDCच्या एरियामधून फिरत आहेत. थोडा MIDCचा एरिया आम्ही एक्सप्लोअर करत आहेत. आणि इकडे बोईसरचा वर्ल्ड फेमस सरोवर हॉटेल, बोईसरमध्ये तो वर्ल्ड फेमस आहे. तर आता आपण मीना हॉटेलला जात आहोत. तिकडचे फूड ट्राय करायला. तो हॉटेल आहे एक मीना, तो एका लपलेल्या जागेवरती आहे. त्याला शोधणार आहोत. सापडतो का बघूया.